आज सुट्टी असल्यामुळे लवकर उठलो होतो, फ्रेश झालो. फ्रेश होऊन आता काय काम नव्हतं म्हणून पेपर घेऊन वाचत बसलो होतो. तोपर्यंत आतमधून बेडरूम मधनं शिवानी आली. शिवानीला नाश्त्याला मस्का पाव खायचा होता म्हणून ती माझ्याकडे आली होती. पप्पा मला मस्का पाव पाहिजे. पाव मिळाला. शिवानीला मस्का पाव खायचा होता म्हणून पेपर साईडला ठेवला आणि मी आणि शिवानी निघालो पहिल्यांदा पाव आणायला. बाईक वरनं गेलो आम्ही भुईवाड्यात बेकरी बंद होती म्हणून तिथून आम्ही पोहोचलो फ्रेश विलामध्ये. फ्रेश विलामध्ये आतमध्ये गेल्यानंतर समोरच बघतो पाव ठेवले होते, पण तिथं पाव काय आम्हाला भेटलेच नाही. तिथं फक्त ब्रेड, केक बिक सर्व काय ठेवलं होतं. फ्रेश विलामध्ये आम्हाला पाव भेटले नाहीत म्हणून तिथून आम्ही फ्रेश विलामध्ये फिरत होतो. तर अमूलची आम्ही क्रीम घेतली आणि आम्हाला बटर अमूलचं घ्यायचं होतं म्हणून अमूलचं बटर घेतलं आणि काउंटरवर आलो. काउंटरवर या दोघांचे आम्ही बिल पे केले आणि बिल पे केल्यानंतर आता आम्हाला पाव घ्यायचे होते म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि बिल्डिंगच्या खाली आलो. बिल्डिंगच्या खाली आल्यानंतर फायनली बोललो इथे तरी पाव भेटतात का बघूया. आपण फायनली इथे मला पाव भेटले. तर ह्या पावाचे मी 3 पॅकेट घेतली. 3 पॅकेट घेऊन आता घरी आलो. घरी आल्यानंतर बायकोला बोललो की पहिल्यांदा गरमागरम चहा बनवायला ठेव. टोपामध्ये पाणी टाकून 2 चमचे साखर आणि 2 चमचे चहा पावडर टाकली. आता ह्याला उकळी येस तोपर्यंत म्हणलं की आपण मस्का तयार करून घेऊया म्हणून एका वाटीमध्ये अमूलचं बटर काढून घेतलं. त्याच्यामध्ये अमूलची क्रीम आणली होती ती टाकली आणि चमचा घेऊन आम्ही आपण पाव आणले होते. त्या पावाला पहिल्यांदा मधून कट करून घेतलं. तर कट करून झाल्यानंतर गरम तवा करा ठेवायला होता. त्याच्यामध्ये अमूलचा बटर टाकून घेतला. तर अमूलच्या बटरमध्ये आपल्याला पहिल्यांदा पाव भाजून घ्यायचे होते म्हणून दोन्ही पाव त्याच्यामध्ये टाकले तव्यामध्ये आणि ते भाजून घेतले. भाजून झाल्यानंतर पहिल्यांदा इथं चहाला उकळी पण आली होती आणि चहा आपला झाला पण होता. त्याच्यामध्ये दूध टाकून घेतलं. आता म्हणलं फायनली आपण पहिल्यांदा शिवानीला मस्का पाव बनवून देऊया आणि तिला टेस्ट विचारली कशी झाली होती म्हणून शिवानीला पहिल्यांदा मस्का पाव बनवून दिला. कट केला आणि कट झाल्यानंतर तर शिवानीला विचारलं की तू खाऊन सांग की मस्का पाव कसा झाला होता. तिने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर बायकोला बोललो मला पण मस्का पाव खायचा आहे तर पहिल्यांदा चहा घेऊन ये म्हणून तिने पहिल्यांदा चहा आणला आणि मला मस्का पाव बनवून दिला. तर मी पण शिवानी बरोबर मस्का पाव खात बसलो होतो. एक नंबर असा मस्का पाव झाला होता.